नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्शवादी मुळगावकर या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। धड्याच्या या सेशनमध्ये आपण या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाच्या खालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासणार आहोत। चला तर आपण आता पाठाच्या उर्वरित परिच्छेदाकडे वळूया। लेखक म्हणतात की मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर सहभागी असत। तर इथे बघा, एखादं कार्य करत असताना त्या कार्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती प्रगती करतो किंवा एखादा व्यक्ती जेव्हा पुढे जातो त्या क्षेत्रामध्ये, तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याला पाठिंबा देणारा एक आधारस्तंभ असतो आणि ती म्हणजे त्या व्यक्तीची पत्नी। तर इथे सुद्धा मुळगावकर यांच्या पत्नीने मुळगावकर यांना प्रत्येक वेळी उत्तम साथ दिलेली आहे आणि लीलाबाईंच्या पण सामाजिक सेवेमध्ये मुळगावकर यांनी सुद्धा त्यांना एक पती म्हणून उत्तम साथ दिलेली आहे। लीलाबाई मुळगावकर यांच्या पत्नी आहेत आणि त्या सामाजिक सेवा करतात। मग कोयना भूकंप असो वा दुष्काळ, अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत त्यास मुळगावकर यांची साथ होती। टेल्कोच्या कारखान्यातील काही परिसरातील काही जे खेडे होते त्या खेड्यांमध्ये शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधात गाजावाजा न होता काही वर्ष काम चालू आहे। तर मग बघा, हे त्यांची पत्नी जे काही समाज सेवेचं कार्य करत होती, समाज सेवा करण्याचं जे काही त्यांनी एक योगदान त्यांच्या जीवनामध्ये दिलेलं आहे त्याचा कुठेही त्यांनी गाजावाजा केलेला नाही। मग टेल्को कंपनी जिथे आहे त्याच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या खेड्यांमध्ये शेतीमध्ये सुधारणा करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक शेतीची प्रगती करून घेणे, शेतकऱ्यांची जीवनशैली सुधारणे, शिक्षणाबद्दल जितकं होईल तितकं मदत करणे, याचबरोबर आरोग्य, मनुष्याच्या जीवनामध्ये तो सगळं कमवू शकतो जर त्याचा आरोग्य व्यवस्थित राहील। तर हे सगळ्या आधुनिक जीवन, आज आपण म्हणतो वैज्ञानिक सुधारणा झालेला आहे, तंत्रज्ञानाच्या नुसार आपल्याला पुढे गेलं पाहिजे, प्रगत देश आपल्याला विकसित देश घडवून आणायचा आहे। त्यामुळे मग अशा प्रकारच्या सामाजिक सेवा कुठेही गाजावाजा न करता कित्येक वर्ष चालू आहे। यामुळे मुळगावकर यांची यामागे त्यांच्या पत्नीला जी प्रेरणा होती ती कोणाची होती? त्यांच्या पती मुळगावकर यांचीच होती। एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडले आणि कॅमेरा स्वीकारला। तर बघा, आता अशा या सौम्य प्रवृत्तीच्या ह्या व्यक्तीची त्यांच्या जीवनामध्ये काही छंद होते की एके काळी त्यांना शिकार करणे फार आवडायचं, पण मध्यंतरी काही कारणास्तव त्यांनी ती शिकार करायची सोडली आणि नंतर त्यांनी तो कॅमेरा स्वीकारला। छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते। तर इथे त्यांच्या छंदाबद्दल सांगितलेलं आहे लेखकांनी की त्यांना छायाचित्रण काढणे, कॅमेराने फोटो काढणे हे गोष्टी फार आवडायच्या आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट असे छायाचित्रांचे प्रदर्शनही अनेक वेळा करण्यात आलेले होते। आणि त्यांचा दुसरा छंद म्हणजेच काय? झाडे लावण्याचा। पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी 1,00,000 झाडे लावली आणि यामुळे आज हा परिसर नयन मनोहर झालेला आहे। तर बघा, त्यांचा जो दुसरा छंद आहे, अति उत्कृष्ट असा जो छंद आहे आणि ह्या छंद जोपासताना त्यांनी काय केलं होतं? कारखाना पुण्यामध्ये तयार करत असताना जवळजवळ लाखभर त्यांनी झाडं लावली होती आणि त्यामुळे आज त्या काळात लावलेल्या त्यांच्या ह्या झाडांचा उपयोग आज आपल्याला जाणून येतो की नयन मनोहर असा तो परिसर झालेला आहे। एवढी झाडी असल्यामुळे असंख्य पक्षी तिथे येत असतात। टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे, त्यामधून लाखभर झाडे वाटली गेली। मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखीच होती। बघा, आज आपण पाहतो की आपल्या अनेक सामाजिक अशा समस्या आहेत आणि त्यापैकीच एक समस्या म्हणजे वृक्षतोड। आज मनुष्याने स्वतःच्या
विकासासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलांची तोड केली विविध कारखाने उभारण्यासाठी. तर पण इथे आपण पाहतो मुळगावकर यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून पुण्यात जेव्हा त्यांनी कारखान्याची निर्मिती केली त्याबरोबर त्यांनी अजून एक कार्य केलं की ते म्हणजे झाडे जोपासण्याची, झाडं लावण्याची. आणि अशा रीतीने हे झाडं लाखांच्या वरती त्यांनी झाडं लावले आणि ह्या झाडांवरती असंख्य पक्षींना सुद्धा जीवनदान मिळालेलं आहे की पक्ष्यांना राहण्यासाठी तिथे घरं मिळाली आणि असंख्य अशा पक्षींची सुद्धा निर्मिती झालेली आहे. आणि टेल्को या कारखान्याने, टेल्को या कंपनीने काय केलेलं आहे, वृक्षपेढी स्थापन केली. त्यामधून त्यांनी जवळजवळ लाखाच्या वरती झाडे वाटलेले आहेत लोकांना, जेणेकरून त्यांना झाडे लावण्याचे संदेश मिळतो. मग अशी ही सामाजिक दृष्टी अत्यंत अवर्णनीय असे आहे. एक चिनी म्हण अशी आहे की तुम्हाला 30 वर्षाची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षाची योजना करायची असेल तर माणसे तयार करा. तर इथे ह्या चिनी म्हणीचा सांगण्याचा तात्पर्य काय आहे की माणसे आपल्या भविष्यामध्ये बघा अनेक गोष्टींची तरतूद करत असतात आणि ही तरतूद जी असते ती कशी पैशाच्या स्वरूपात असतात किंवा इस्टेटीच्या स्वरूपात असतात की कोणी घरं बांधतात, कोणी जमिनी घेतात, कोणी असे म्हणजे आपण आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली असते पैशाच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपात. मग ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतेच. पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही, पण झाडे लावली तर दरवर्षी फुलं त्या झाडांना येत राहतात. त्यामुळे फुलांचे उत्पन्न मिळते आणि त्या झाडापासून आपल्याला लाकूड सुद्धा मिळत असतं. मग झाडांचा असा दरवर्षी नियमितपणे आपल्याला फायदा तर होतोच, मात्र कोणत्या झाडाचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा हे कोण ठरवत असतं, तर ते आपण ठरवतो, म्हणजे माणूसच ठरवत असतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल तर त्याला स्वतःला या गोष्टीचा फायदा होतोच, शिवाय त्याच्या कुटुंबाला सुद्धा या गोष्टीचा फायदा होतो. अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली तर त्या व्यक्तीचा उपयोग अखंड समाजाला सुद्धा त्याचा फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे झुडपे लावली तर त्याचा माणसांना उपयोग होणारच, पण त्याहीपेक्षा जर माणसे घडली तर त्याचा उपयोग खूप असा होतो, समाजाला होतो, कुटुंबाला होतो, समाजाला होतो आणि पर्यायाने तो आपल्या देशाला सुद्धा होतो. म्हणजेच माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे, असा हा चिनी म्हणीमध्ये नेमके आपल्याला हे सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की जेव्हा आपण एखादं झाड लावतो तर ती 30 वर्षाची योजना आखल्यासारखं आहे, पण जेव्हा आपण 100 वर्षाची योजना करतो तर ती माणसे तयार करतो. आणि मुळगावकरांनी हे दोन्ही पण केले, माणसं पण तयार केलेले आणि झाडे सुद्धा लावलेले. म्हणजेच मुळगावकरांचे हे जीवन समाधानी आणि कृतार्थ असे होते. तर त्यांच्या या सामाजिक दृष्टी जो त्यांच्यामध्ये निर्माण होता तो अत्यंत अवर्णनीय असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. आता ह्या पाठाखाली जो काही स्वाध्याय आलेला आहे, जो काही कृती आलेला आहे त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, योग्य उदाहरण लिहा. 1. मुळगावकर यांचा आदर्शवाद. उत्तर तुम्ही लिहायचे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन. याच्यातीलच दुसरा प्रश्न आहे 2. मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. उत्तर येणार वृक्षपेढीसारखा कल्पक उपक्रम. प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. मुळगावकर यांचे गुणविशेष. उत्तर पाहूया आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता. हे आपल्याला ह्या पाठातून पाहायला मिळालेले मुळगावकर यांचे गुणविशेष आहेत. पुढचा प्रश्न आकृती पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 मधील मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता. उत्तर आहे थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली. उत्पादनात दर्जाबाबत कमतरता खपवून घेतली नाही. तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले. कारखाना आवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील काही
उदाहरणे दिलेली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा. मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य. उत्तर आहे सहानुभूती, अनुकंपा, मूलभूत सुधारणांवर भर देणारी दृष्टी. पुढचा आहे आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय. उत्तर आहे दूरदृष्टी, आदर्शवाद, गुणवत्ता सुधारण्यासाठी तळमळ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. वैशिष्ट्ये लिहा. लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी. वैशिष्ट्य लिहायचं आहे आपल्याला. लंडनची पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होते, शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे, मगच ही पदवी मिळत असे. पुढचा प्रश्न आहे 4थ्यातील आ. वैशिष्ट्य लिहा मधील आ. टेल्कोचा पुण्यातील कारखाना. उत्तर आहे उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक मिळाला. पुढचा प्रश्न आहे ई. टेल्कोची परंपरा. याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती. पुढचा प्रश्न आहे ई. टेल्कोची मालमोटार. उत्तर टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. पहिला आहे मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते. तर इथे अबोल ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, त्याला अबोल ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे बोलका. अबोलचा विरुद्धार्थी शब्द येणार बोलका. मग त्याचं आपल्याला विरुद्धार्थी वाक्य बनवायचं आहे. मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते. आ. मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारताची मंदीची लाट होती. उत्तर लिहिणार तुम्ही मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारताची मंदीची ऐवजी तुम्हाला लिहायचे भरभराटीची लाट नव्हती. प्रश्न क्रमांक 5 मधील ए अभ्यासत आहोत. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द रेखांकित केलेला आहे, त्याचा खाली वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे अर्थ न बदलता. ई. मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते. असमाधानीचा विरुद्धार्थी शब्द येतो समाधानी. मग तुम्ही उत्तर लिहायचं आहे मुळगावकरांचे जीवन समाधानी होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्यप्रचार पाठातून शोधून लिहा. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. तर दुर्लक्ष केल्यामुळे हा अर्थ आहे, त्याच्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला शोधून पुन्हा वाक्य तयार करून लिहायचंय. तर दुर्लक्ष करणे याचा वाक्यप्रचार आहे हेळसांड करणे. तर आता वाक्यात उपयोग पाहूया. प्रकृतीची हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. आ. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामराव यांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. कष्ट करणे, खूप राबणे. तुम्ही लिहायचं आहे वाक्य शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामराव यांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. पुढचा आहे आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. तुम्ही लिहायचं आहे वाक्यात उपयोग वाक्यप्रचार टाकून की आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. पुढचा प्रश्न आहे ई. स्वतःच्या तत्वांची समझोता करणे योग्य नव्हे. समझोता करणे, तडजोड करणे. तर तुम्ही वाक्य लिहायचे स्वतःच्या तत्वांची तडजोड करणे योग्य नव्हे. पुढचा प्रश्न आहे स्वमतवर आधारित आहे हा प्रश्न. पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपात असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही. झाडे लावली तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा असा दरवर्षी नियमितपणे फायदा होतो. मात्र कोणत्या झाडाचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल तर त्याला स्वतःला या गोष्टीचा फायदा होतोच, शिवाय कुटुंबालाही त्याचा फायदा होतो. उत्तर पुढे कंटिन्यू आहे. अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली तर त्या व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे झुडपे लावली तर त्याचा माणसांना उपयोगच होणार आहे. पण त्याही पेक्षा माणसे घडतील तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते? उत्तर, माल मोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशात फिरत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून उंच सकल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरातून आपली माल मोटार प्रवास करीत असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली माल मोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते. या सर्व कारणांमुळे टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायव्हरशी मुळगावकर यांचा संवाद साधला असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.